सांगणार, नियोजन खराब, बरोबर नाही. 2 महिने होऊन पण तिकीट कन्फर्म होतं. काही आम्ही मालवणला आलो आणि मालवणला येण्यासाठी आम्ही 2 महिन्या पहिले तिकीट बुक केलेली होती. तर त्यात इन्सिडेंट झाला आमच्यासोबत. यायच्या दिवशी ती कॅन्सल झाली. कॉल कन्फर्म तिकीट नव्हती, वेटिंग लिस्टवरती होती. ते झालं तर झालं. त्यामध्ये आमचे 5 जण होते ग्रुपमधले, ते कॅन्सल झाले. तरी काय आम्ही त्यांना सोडून आम्ही पुढे आलो. ग्रुपमध्ये असे भरपूर लोक असतात ते कॅन्सल होतात त्या टायमाला. हॅलो गाईस, आम्ही आज मालवणला आलो आहे. मालवणला आम्ही देवबाग बीचला आहे. तर देवबाग बीचचे तुम्हाला सिनेमॅटिक सीन्स दाखवतो. तुम्हाला मी एकदम भारी भारी सीन आहेत. काय तुम्हाला सांगू, या बीचला यायला आमचे किती प्रॉब्लेम झाले ते. त्यामुळे आम्ही त्या ऐन टायमाला आम्ही बस बुक करून आम्ही इथं आलो. आम्ही हार नाही मानली, आम्ही फत्ते केली. आमची फत्ते केली. आमची पिकनिक प्लॅन आम्ही फत्ते केला, माहिती आहे का. इथं मग इथले सीन दाखवतो तुम्हाला, एकदम भारी भारीतले सीन आहेत. खाली बघ, खाली नीट जायचं. आता तुम्ही माझ्या पाठचं बॅकग्राऊंड पण बघू शकतात, किती भारी भारी बॅकग्राऊंड आहे. टाकू माशा साइड हो. हे बघा आमचं डाकू माशा आहे. आमचे वांगेशला दाखव. दुसरा डाकू मासा कुठे आहे? हे दुसरा डाकू मासा कुठे आहे? पुढे बोट चालवणार. आमच्याकडे असे भरपूर लोक असतात बोट चालवणार. अरे काय माहिती, चांगले घातलेले वगैरे. कुठे गेला तो? कुठे गेला? 20 जणांपैकी फक्त आम्ही 14 जण इथं आलेलो आहे. तरी आता एवढा एन्जॉयमेंट चालू आहे आमचं. बावडी बघ. हे आमचे आवली लवली ग्रुपचे ऍक्टर. तुम्ही काय बोलू शकता का 2 शब्द आमच्यासाठी? गेट लॉस्ट. हे बघा, ऍटिट्यूड बघा यांच्यामध्ये किती आहे. ऍटिट्यूड बघा, मग ते बघा. चांगलं आम्ही याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये घेतो. ऍटिट्यूड बघायचं किती आहे. हे आमचे नियोजक मयूरदादा कदम. कशाला जाऊ ना? तिकडे जा. आम्ही देवबाग बीच वरनं आता बोटिंगनी निवतीला जाणार आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला 14 स्पॉट पण दाखवू. त्यामध्ये 14 स्पॉट तुम्ही बघा. आता सगळे आमचं ग्रुप बघा, तुम्हाला दाखवू. सगळ्यांसुद्धा आकाश दादा आहे, आम्ही छोटू दादा, हे साहिल, आर्यन, हे सागर ग्रुप बुला इंट्रोड्यूस झालेले आहे. मोरदा पण इंट्रोड्यूस झाला आहे. सौरभ यांचा कॅमेरामॅन डायरेक्टर. डाकू मासा पण झालेला आहे. आमचा मित्र आणि आमचे सागर सावंत आणि तो एक आहे, तो फोटोग्राफर आहे. तो नुसतं काय बोलत असतो. ए तन्नू, हा बघा, हा तन्नू, तन्मय. आणि हा डी, तुम्हाला डी दाखवायला राहिलेला आहे. तो एबीसीडी मधला डी नाही, हा वेगळा डी आहे. दमाडी आहे. एकदम रेडी मध्ये आलेला आहे. आवली लवली ग्रुपचे खूप काहीतरी वेगळे प्रकार असतात. हे बघा, बिस्किट घेऊन येतात. कुठले बिस्किट आणले? कुठला बिस्किट घेऊन आले तू? हे बघा, युनिबिकचे बिस्किट. सगळ्या इथे रेडी असतात हे लोक.
म्हणजे काय सोडतच नाही, कुठे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं सगळं. आम्ही काहीच नाही घेतलंय खायला, आम्ही तुझ्यासोबत असणार आहे खायला, तो का टेन्शन घेतो. हे तर सगळे रेडी झालेत बोटीमध्ये बसायला. हे बघा ही चप्पल कोणाची आहे? चला 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 घेऊन ये. ते दादा आपल्याला तर सगळं इन्स्ट्रक्शन सांगणार आहेत, बोटीमध्ये काय करायचं काय नाही करायचं, कसे बसायचं. आता तुम्ही काय म्हणजे जी टूर आहे ती किरकिरी नाही झाली पाहिजे, आलं का लक्षात. त्याच्यामुळे तेवढं इन्स्ट्रक्शन फॉलो करा, बाकी काही नाही. एकदा बसलं एका जागेवर मूव नाही करायचं. त्या डॉल्फिन दिसली, अजून काय म्हणजे का टर्टल दिसलेलं केली जाते वेळी बसल्या जागेवरून तुम्हाला दिसणार आहे, आलं का. त्याला स्पेशल उठायची गरज नाही. आणि सर्वांनी लाईफ जॅकेट मात्र घालायचे आहे. नाही घातल्यात बॅड लक तुमचं असेल, नेव्हीवाले भेटले कोस्टगार्डवाले भेटले, तुम्हाला फाईन होईल त्या गोष्टी. लाईक आरटीओ जसं रोडवरती असतो ट्रॅफिक पोलीस, सिमिलर ओशन मध्ये कोस्टगार्डवाले असतात, नेव्हीवाले असतात. समजलं? ही गोष्ट तेवढी फॉलो करा. समजलं का गाईस तुम्हाला सगळ्यांना इन्स्ट्रक्शन? ओम साईराम महाराज की जय. जर्नी स्टार्ट झालेली. शिवाजी जय भवानी, हर हर महादेव. इथून आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आम्ही बोटिंग मधून निघालेले. तुम्हाला इथे मस्त सिनेमॅटिक सीन दाखवतो आम्ही बोटिंगचे. हा प्लॅन आउट ऑफ सडन बोटीमधून न्यूजीला जायचा. आम्हाला थोडी माहिती हवी होती. आपण लागणार आहे. तालुका मालवण मधलं हे देवबाग गाव आहे आणि देवबाग गावचा हा लासबाग आहे. तालुका इथे संपलेला आहे मालवण, आणि देवबाग गाव आहे पण इथे संपलेला आहे. याला संगम चौपाटी म्हणतात किंवा संगम बीच असं म्हटलं जातं. तिन्ही बाजूला वाळू आहे आणि तिन्ही बाजूला पाणी आहे, म्हणून याला संगम चौपाटी म्हणतात. संगम चौपाटी सर ही पावसाळ्यामध्ये पूर्णपणे राहत नाही. ही वाळू वाहून जाणारी आहे, पूर्ण वाहून जातं वाळू. जसं कॅलेंडर मध्ये किंवा पंचांगमध्ये पाहिलं असाल, अगस्ती उदय आणि अगस्ती अस्त असे दोन भाग दिलेले आहेत. अगस्ती अस्त झाला की समुद्रामध्ये लाटांचा प्रवाह वाढत 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 जाणार आहे. जसजसा लाटांचा प्रवाह वाढणार आहे तसं समुद्र किनारपट्टीला जी वाळू असणार आहे ती वाळू समुद्रामध्ये जायला सुरुवात होते. आणि अगस्ती उदय झाला की परत यायला सुरुवात होते. ही आलेली वाळू आहे. आणि पण थोड्या वेळ या बाजूला पण आलेली आहे, ही या बाजूला सरकत नाही. एप्रिल मे पर्यंत हे पूर्ण बीच पूर्ण होतं आणि परत निघून जायला सुरुवात होती. हा निसर्गाचा नियम आहे, त्याच्यामध्ये कोण काय बदल करणार नाही. तुम्हाला इथे संगमवरती जर यायचं असेल, या संगम बीचवरती, तर हे महादेवाचं मंदिर आहे मोबारेश्वर म्हणून. त्या मंदिरच्या बाजूला पार्किंग आहे. तिथून जर चालत जर आला तर 2 ते 3 मिनिटाचं अंतर आहे चालत येण्याचं. त्याच्यानंतर पुढला पॉईंट सांगतोय कोकोडाईल पॉईंट. कोकोडाईल मधले नंतर मगर आली. इथे खाऱ्या पाण्याची किंवा गोड्या पाण्यामधली जिवंत मगर इथे कुठेच नाहीये. ना या खाडीमध्ये आहे ना पुढे नदीमध्ये आहे. पण जो आकार आहे झाडांमध्ये आणि डोंगरांमध्ये आहे, आकार आहे. इथून जर समोर जर पाहिला ती नारळाची झाडं गमतात त्या बाजूला एकदम टोकाला, तिकडे तुम्हाला मगरीच्या तोंडाचा आकार दिसेल. जेवढं लांबून पाहाल तेवढं तुम्हाला क्लिअर कट गमणार आहे. मगरीच्या तोंडाचा तोंड असं उघडलेलं आहे आणि त्या आकार आहे. आणि तो आकार जर या डोंगराच्या वरच्या धारेला जर पाहत जर असा पाठीमागे जर आला त्या साईडला तर इथे शेपटीचा आकार होतो. म्हणून याला कोकोडाईल माउंटन असं म्हटलं जातं पूर्ण क्षेत्राला. सुंदर अशी माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला सांगतो मी, इथं पर्यावरणाचे जे काय हानी होईल असं काय प्रकार तुम्ही करू नका. पाण्याच्या बाटल्या वगैरे प्लास्टिक वगैरे काय असेल ते समुद्रामध्ये फेकू नका. कुठेही आयलंडवरती पण टाकू नका. ते काय असेल तुमच्या साईडला जमा करून ठेवा आणि नंतर तुम्ही जेव्हा बाहेर येशाल त्या टायमाला तुम्ही ते बाहेर फेकून द्या. कारण आपण जे आता दृश्य बघतोय ते आपल्या पुढच्या पिढीने पण बघितलं गेलं पाहिजे.
सिगल म्हणजे पक्षी आहे. हे पक्षी म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये म्हणजे या गावामध्ये सिगल पक्षी येतात आणि यायला हे सुरुवात होणार ऑक्टोबर पासून. समुद्रामार्गे येणार आणि समुद्रात मार्गे जाणार. यायला ऑक्टोबर पासून सुरुवात होणार. पण आता तुम्हाला इथे पक्षी गमत दिसत नाही आहे कारण ते आजूबाजूला कुठे तरी असणार. हायटाईड होत चाललेलं आहे. तुम्हाला समुद्रामध्ये तरी गमतील ना तर या बाजूला गमतील. जाते वेळी जर दिसले किंवा येते वेळी दिसले तर मी तुम्हाला दाखवणार आहे. हा? 5 महिने असतात. ऑक्टोबर पासून हे आले की एप्रिल पर्यंत थांबणार आहे. जसा पावसाचा त्यांना अंदाज लागतो आपल्यापेक्षा त्यांना जाणकार आहे. याची वातावरणाची सगळी पूर्णपणे त्यांना माहिती असते. पण आपल्याला त्यांना ओळखायला यायला पाहिजे. ते यायला थांबतात इथे. नंतर परत पावसाळा जसं सवय येणार ते परत जायला सुरुवात होणार. व्हाईट कलर हा सफेद कलर ना. हा सफेद व्हाईट आहे. याला संगम पॉईंट म्हणतात. संगम म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो बरोबर ना. याचं मिलन होतं म्हणून याला संगम पॉईंट म्हणतात. पण हा अरबी समुद्र आहे आणि हे तुम्हाला पूर्ण पाणी अरबी समुद्रातच पाणी आहे. पूर्ण पाणी दिसतं हे पूर्ण पाणी अरबी समुद्रातच पाणी आहे. कारण अरबी समुद्राला 2 भाग आहेत. भरती आणि ओटी. हायटाईड आणि लो टाईड. हे हायटाईड चालू झालेलं आहे. 8 वाजल्यापासून हायटाईडला सुरुवात झालेली आहे. 8:30 वाजल्यापासून हे हायटाईड 6 तास हायटाईड होणार आहे आणि 6 तासानंतर परत लो टाईड होणार. जसं चंद्र उगवायला दिवसाला फरक 45 मिनिटाचा असतो पहा तसा समुद्राच्या पाण्याला हायटाईड आणि लो टाईड होण्यासाठी पण 45 मिनिटाचा फरक असणार आहे रोजचा. कारण ते पण चंद्रावरती आहे. जसं चंद्र उगवायला सुरुवात झाली की हायटाईडला सुरुवात होणार आहे. मध्यभागी येऊन सरकला की लो टाईडला सुरुवात होते आणि मावळला की परत हायटाईडला सुरुवात होते. 6 तास हायटाईड आणि 6 तास लो टाईड ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हटलं जातो. तो एक भाग म्हणजे हा समुद्राच्या पाण्याला आहे. आपण ज्या मार्गाने आलो आहोत त्याच मार्गाने जर रिव्हर्समध्ये जर गेलात 30 ते 40 किलोमीटर आतमध्ये जिथे समुद्राच्या पाण्याचा प्रवाह थांबतो तिथे तुम्हाला नदीचं पाणी भेटणार आहे. कारण नदीला प्रवाह उन्हाळ्यामध्ये नाही आहे. तो फक्त पावसाळ्यामध्ये येतो. जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यासाठी नदीचं पाणी इथपर्यंत येतं. म्हणून याला संगम पॉईंट म्हणून तुम्हाला दाखवलं जातं. त्यावर 4 टायर आहेत. कुठले 4 टायर आहेत ते आतमध्ये घ्या. पुढचे टायर आतमध्ये घ्या. ते त्यामुळे टायर आहेत ते आतमध्ये ते घ्या. 4 टायर असणार ते आतमध्ये घ्या. बाहेर आहेत लटकतात ते बघा. पुढचे ते पुढचे 4 टायर आतमध्ये घ्या. पाणी कुठलं का. हे बघा सर आपण आता समुद्रामध्ये जाणार आहोत. आता सध्या आपण समुद्रामध्ये आलेलो आहोत. जसजसा हवेचा प्रादुर्भाव वाढेल आपण ज्याला मोसमी वारे म्हणतो उत्तरेपासून लागणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतो. पासून सुरुवात होते. जसं आता हवेला प्रादुर्भाव वाढला की लाटांचा प्रवाह वाढणार आहे आणि लाटांचा प्रवाह सगळ्यांनी एकामेकांसोबत बोलत राहा. आपण बोलायला आलो इथं काही शांत बसायला आलेलो नाहीये. तर सगळे शांत बसून काय हे करू नका. एन्जॉयमेंट साठी आलोय. झोपू शकतो म्हणजे बाहेरचं काही दिसणार हे जर कोणी काय ऐकू नका. भीती वाटते मध्ये झोपू शकतो. मजा घ्या. सगळ्यांसोबत बोलत राहा. अशी मजा चालू ठेवा तुमचा. भिजला ढिला पाण्याची खूप भीती वाटते. हेलिकॉप्टर कैची मारून बसलं बघा. पाण्याची सर्वात भीती मारणारा हे मधी आहे. तू मधी बसली. नको कॅमेरा हे होईल आपला. मर्दा पण बघ कसा बसलाय. काय मजा आहे ती.
एवढे हे पडशील खाली पाण्यावर. बोट हालताना दाखव. या पॉइंटवर जे आलेलं याला मी पॉइंट म्हणणार नाही, पण हा पूर्ण एरिया आहे याला डॉल्फिन पॉइंट म्हटलं जातं. डॉल्फिन हे कसे आहे, चालणारा मासा आहे. तो कुठे असेल काय असेल ते सध्या इथे नाहीये. पण आपला जो आता प्रवास होणार आहे हा प्रवास 45 मिनिटाचा प्रवास लाईट हाऊसला पोहोचण्यासाठी लागणार आहे. आणि परत 45 मिनिटं यायला लागतात. 45 मिनिटं इथून 45 मिनिटं पॉइंट आहे. तर आम्हाला तुम्हाला दिसलं 45 मिनिटचा प्रवास आहे हा. 45 मिनिट मध्ये एक पण डॉल्फिन दिसली सर्वात लकी आपण असणार आहे. डॉल्फिन दिसला तर रोहन सगळ्यांना गप्पा 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 सर्वांनी लांब मी जवळ ना बघू शकले लांब करा. लांबचं बघा लांबचं लांबून डोंगर साजे तो कालचा गप्पा गप्पा लागता ना बाय बोलायला लागला हा माणूस. मुका बोला सगळ्यांना देणार आहे. रिटर्न गिफ्ट फक्त मरुदा एकटा शांत बसलेला आहे. पण ते मी त्याच्या बाजूला जाऊन थोडस महत्वाच्या मरुदा काय झालं तुम्हाला एवढं शांत शांत वागतं तुम्ही. दोन शब्द फक्त आमच्यासाठी. मग पण तुम्ही भरपूर शब्द सांगितले. आता ऑडियन्स खूप आमच्या तुम्हाला किती मिनिटं लागतील असं फक्त शांत व्हायला. उतरल्यावर बोलू आपण. उतरल्यावर तिने आता काय दोन शब्द नाही. तुमच्या हेलिकॉप्टर आलेला आपल्या पाठी हेलिकॉप्टरच आहे. तो जायचं होतं तर रशी टाकली खाली सांगू और तर तुला शांत बसलं बघत नाही रे आम्हाला. आता नंतर अजून कोण करणार आहे. कॅमेरा डाव्या फिरवा लागते. सॉन्ग बोलणार आहे सागर सावंत. कोणतं सॉन्ग बोलतोय. बोल बोल लवकर बोल सॉन्ग. अरे तुझे दिल छोडा. अरे शायरी बोलायची की सॉन्ग बोलायचंय. आपण सॉन्ग बोल. भाऊचं रिसेंटली ब्रेकअप झालेलं त्यामुळे भाऊ आता असे बोलतो. नाही भाऊ हॅपी आहे. न्यूटीमध्ये तुम्ही बघण्यासारखं दृश्य असेल ते तुम्हाला दाखवतो मी याच्यामधून. पण तुम्ही जेवढं मोबाईलमध्ये बघशाल त्यापेक्षा तुम्हाला डोळ्यांनी बघायला खूप मजा येईल. पण तुम्ही इथं काहीतरी येऊन जावा. व्हिडिओ बघू नका तुम्ही. व्हिडिओ बघून तुम्हाला सगळं गाईड करू आम्ही. कसं यायचं काय आहे तुम्हाला सगळं सांगितलं.
तुम्ही बघू शकता इथं हे सर्व मागे सगळे बोटी वगैरे आले सगळे इथं म्हातारी चूळ बघायला आले. आम्ही पण बघितलेलं म्हातारी चूळ तिथं सगळे लोक बघ कशी एन्जॉयमेंट करतात म्हातारी चूळ बघून. हॅलो अरे म्हातारी जवळ येतात आम्ही. म्हातारे तुला बघायचं कल्याणवरून आले इथं एकदा दाखव तुला झालं का. वाळूचं पूर्ण आयलंड होतं. आयलंड झालं तरी कधीच पाणी चढलेलं होतं असं ऐकलं. देवबा गावामध्ये प्रथम जे वॉटर स्पोर्ट वगैरे सुरू झाले आता इथे झाले. पण त्या काळी या आयलंडला नाव नव्हतं. 26 डिसेंबर 2004 मध्ये सुनामी आली आणि सुनामीचं पाणी या आयलंडवरतून बदललं म्हणून याला नाव पडलं सुनामी आली. ते इथे होते. त्याच्यानंतर खाली कोरोनामध्ये 4 वर्षापूर्वी एक वादळ आलेलं. कोरोनामध्ये बघ चक्रीवादळ. त्या वादळामध्ये या बऱ्याच गावांमध्ये बरंच नुकसान झालं. पण इथे जी वाळू होती ती संपूर्णपणे वाहून गेली समुद्रामध्ये. त्याच्यामुळे इथले जे आता पूर्ण आयलंड आहे एवढासा असा पट्टा राहिलेला आहे. बाकी पूर्ण या बाजूला जर उतरला तर पाणी डीप झालेलं आहे. 6 ते 7 फुटीपर्यंत पाणी झालेलं आहे. म्हणून इथले गेम सर्व बंद केलेले आहे आणि मोरेश्वर आयलंडला नेलेले आहे. आणि मोरेश्वर आयलंडला नाव दिलं आहे सुनामी आयलंड. आणि तिथे वॉटर स्पोर्ट वगैरे चालू आहे. नाव आहे केरळमध्ये जसे मोठ्याच्या मोठे बागे आहेत तसे हे 2 लहान बागे आहेत म्हणून याला मिनी केरळ असं नाव आहे. जी झाडं आहेत या झाडांना नाव आहे खाऱ्या पाण्यामध्ये जगणारी एकमेव झाड आहे. याला मराठी भाषेमध्ये नाव आहे खारफुटी किंवा कांदळवन असं म्हटलं जातं. इंग्लिश भाषेमध्ये यांना मेंग्रूज बोलतात. त्यांचे आपल्याला फायदे काय काय आहे. हवा शुद्ध करणं म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण करण्याची पण क्षमता या झाडांमध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वादळी वारे व्हायला सुरुवात झाली आणि हवेचा प्रादुर्भाव जरी जास्त असला तरी कमी करण्याची क्षमता या झाडांमध्ये आहे. मॅडम उलट मारा उलट पाठी घ्या. काही 3.5 तासाचा प्रवास बोटीतून करून आता आम्ही सुखरूपपणे आलेलो बाहेर. सगळे पॉईंट्स बघितले. त्यांनी काकांनी आम्हाला चांगली चांगली माहिती पण दिली आहे. ती माहिती तुमच्यासोबत शेअर करेल मी. काकांच्या आवाजामध्ये तुम्हाला दाखवून दिला असं काही. आता खवणेला आलोय कायाकिंग करायला. हाय गाईस आमचा मयूरदा चाललाय पाण्याचा. पंखा चालू केला की हवा येते. व्हिडिओ सांगायला बाबा रात्री तुझी आठवण येते. माझा भाऊ माझा जीव आहे. मी माझा पार्टनर निवडलेला आहे. हे आवली ग्रुपचे ऍक्टर मी आहे मी मारणार याला. माझ्यासोबत ते करणारे कायाकिंग करणार आहेत. मी आहे. आज त्यांचा कॅमेरामॅन मी असेल. हाय गाईस हे बघा ह्यांना बघ. देखो हमारा डायरेक्टर मासा डाकू मासा नवीन नाव पडलंय. आलं सागर सावंत डाकू मासा. याला कुठे गेला तरी याला फोटोच काढायचे असं पहिले. चल
ते चालत राहिला रे. आम्ही ह्याला गेलेलो ना कौशल चला काय बोलला रे त्याला नाव काय हे तू झाडीत टाकतोय परत इकडून थोडा प्रेशर दे त्या साईडला घे तिला आधी हा घे अजून घे हा गेलो फायनली वरती पकडणार आहे डोक्यात वजन पण येते फ्रंट काढतोय यार बॅग चालू आहे ना मी कसं येणार त्या दोन्ही आहे ना दोन्ही कॅमेरा चालू होतो हा आपल्याला बॅकच दाखवतो या साईडला घेऊ शकतो या साईडला मारा तीच साईड मारतो ए मारा रे चालू करा 10 मिनिटच बाकी आहे चला रिटर्न हा मग पाणी पाहिजे आता माझा ऍक्शन करा जरा व्हिडिओ चालू आहे रिवर्स नाही बरोबर रिवर्स घे मागे चला आता रिटर्न फिरा फुल मारायचा राईट साईडचा कायाकिंग करायला लय मजा आली खूप जमलो पार्टनरच चेंज झाला पार्टनरने मध्येच टायमाला धोका दिला दुसरा पार्टनर घेऊन गेला त्यामुळे मला दुसरा पार्टनर बघावा लागलाय